नमस्कार. मी डॉक्टर विलास मगरकर, हेड ऑफ द डिपार्टमेंट कार्डिओलॉजी डिपार्टमेंट, सेठ नंदलाल दूत हॉस्पिटल, औरंगाबाद. आज आपण कोरोना आणि हृदयविकार या संबंधी काही गोष्टी चर्चा करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे, कोरोना आजार जेव्हा होतो तेव्हा ह्या आजाराला सहज मात केल्या जाऊ शकते. एक साधारण 85% लोक तर अगदीच फारच कमी लक्षणांची असतात. 10 ते 15% लोकांना लक्षणं असतात आणि त्यातल्या 5% लोकांना हे आपल्याला आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागतं. साधारणपणे भारतामध्ये 1 ते 1.5% लोक यामध्ये मृत पावतात. वयस्क लोकांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. तर तुम्ही म्हणाल, हृदयाच्या रुग्णांना ज्यांना पूर्वी हृदयविकार होता किंवा ज्यांना हार्ट अटॅक होऊन गेलेला आहे किंवा हृदयाच्या वाल्वचा आजार आहे किंवा ज्याची एंजिओप्लास्टी झाली, ज्याची बायपास झाली, अशा रुग्णांना कोरोना होण्याची शक्यता जास्त असते का? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि झाला कोरोना तर तो कोरोना किती जास्त गंभीर स्वरूपाचा असू शकतो. आता या ज्या काही मागच्या वर्षभरामध्ये, वर्ष सव्वा वर्षापासून ही कोरोनाची लक्षणं चालू आहे, कोरोनाचा आजार चालू आहे, जगभरामध्ये चालू आहे, ज्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो. यामध्ये असं आढळून आलेलं आहे की ज्या लोकांना हृदयाचा आजार असतो पूर्वीचा, त्यांना कोरोनाच्या मध्ये त्रास होण्याची शक्यता इतरांच्या तुलनेत जास्त असते. तुम्ही बघाल, कोरोनाच्या रुग्णांची जी होम आयसोलेशनची जी गाईडलाईन्स, नियमावली शासनाने बनवलेली आहे, त्यामध्ये कुठेही हृदयाचे आजार असलेले वयस्क लोक किंवा ज्यांना फुफ्फुसाचा आजार आहे, ज्यांना किडनी ट्रान्सप्लांट झाले किंवा ज्यांना डायलिसिस लागते, ज्यांना कॅन्सरचा आजार आहे, यांना होम आयसोलेशनचा सल्ला दिला जात नाही. का दिला जात नाही? कारण या रुग्णांना कोरोनाची लक्षणं हे अधिक प्रमाणात असू शकतात. हृदयाचा आजार असताना साधारणपणे 6 पटींनी जास्त चान्स आहे की त्या रुग्णाला ऍडमिट व्हावं लागतं. होम बेसिसवर हा मॅनेज करणं अवघड जातं. दुसरी शक्यता अशी आहे की साधारण हृदयाचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण किंवा गंभीर आजार होण्याचं प्रमाण, त्यांना आयसीयू लागण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं. आयसीयू लागणं, आयसीसीयू मध्ये ऍडमिट व्हावं लागणं, व्हेंटिलेटर लागणं, ऑक्सिजन लागणं किंवा तीव्र स्वरूपाचा कोरोना होण्याची शक्यता हृदयाच्या नसलेल्या रुग्णांच्या तुलनेत अगदी 12 पटींनी जास्त आहे. त्यामुळे आपल्याला हृदयाच्या रुग्णांनी कोरोनाच्या काळात सर्व काळजी व्यवस्थित घेणं हे फार फार गरजेचं आहे. आता ही जी काळजी ही कशा प्रकारची, जी सर्वसामान्य जनतेसाठी असलेली जी काळजी आहे, ती काळजी कोरोनाच्या रुग्णांनी तर घ्यायचीच आहे, प्रकर्षाने घ्यायची. म्हणजे गर्दीच्या ठिकाणी न जाणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, मास्क वापरणं, वारंवार हात धुणं, हात आपल्या तोंडाला न लागणं, मास्कला सारखं वर खाली न करणं, जनरल पब्लिक मध्ये न मिसळणं, सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी न होणं, हे तर आलंच. हे तर प्रत्येकाने करणे, त्या हृदयाच्या रुग्णांनी अधिक करणे, कारण त्यांना जर कोरोना झाला तर त्यांना इतरांच्या तुलनेत त्रास होण्याची शक्यता खूप जास्त आहे. हे झालं पहिलं, जी जनरल नियमावली आहे ती त्यांच्यासाठी लागू आहे. दुसरं महत्वाचं, हृदयाच्या रुग्णांनी स्वतःच्या हृदयाच्या गोळ्या व्यवस्थित वेळेच्या वेळेस घेणं हे गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे, आजकाल आवश्यक नाहीये की ब्लड प्रेशर चेक करण्यासाठी डॉक्टरांकडे जावं लागेल किंवा शुगर चेक करण्यासाठी डॉक्टरांकडे जावं लागेल, असं आवश्यक नाही. गरज नसेल तर विनाकारण डॉक्टरांकडे जाऊ नका, पण तुमच्या डॉक्टरांच्या टच मध्ये टेलिफोन, व्हॉट्सअप, ईमेल, मेसेजेस, SMS या पद्धतीने टच मध्ये राहा. आणि सध्या बरेचसे ऍप सुद्धा डॉक्टरांनी डेव्हलप केले, जिथे की तुम्ही त्यांचे रिपोर्ट डाउनलोड करून त्यांना पाठवू शकता आणि त्यांच्याशी डिस्कशन करू शकता. हे आपल्या गोळ्या बंद न करणं नंबर 1. घरगुती ब्लड प्रेशर चेक करणं, ज्याला आम्ही होम बीपी मॉनिटरिंग म्हणतो, ते करणं. शुगर चेक करणं, ज्या ग्लुकोमीटरवर फास्टिंग डोस मिळेल त्यानुसार गोळ्यांचा डोस ऍडजस्ट करणं, हे महत्वाचं आहे हृदयाच्या रुग्णांसाठी. मागच्या पॅन्डेमिक मध्ये, पहिल्या वेव्ह मध्ये, जेव्हा आम्ही वारंवार हा सल्ला वेगवेगळ्या मीडियावरून, वर्तमानपत्रात, मेसेजद्वारे, आमचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवून, आमच्या रुग्णांना मेसेज देऊन जरी आम्ही एक खूप कळकळीने सांगितलं लोकांना की तुम्ही तुमच्या गोळ्या बंद करू नका, बऱ्याच जणांनी, तरी सुद्धा काही जणांनी बंद करा. सर, तुम्ही 3 महिन्याच्या दिल्या होत्या, 3 महिने झाल्यानंतर लॉकडाऊन होतं, आम्ही काही येऊ शकलो नाही, मग 2-3 महिने गोळ्या बंद झाल्या. यामध्ये त्यांना त्रास होतो. त्यामुळे गोळ्या चालू ठेवणं, गरज पडली तर गोळ्या बदलणं, तुमच्या डॉक्टरांच्या टच मध्ये राहणं हे गरजेचं. या कोविडच्या काळामध्ये ह्या सर्व काळजी घ्यायचीच आहे आपल्याला. याशिवाय काळजी ही घ्यायची की आपल्याला हा आजार किंवा ह्या आजाराची लक्षणं झाली तर लपून राहायचं नाही. तातडीने ताबडतोब रिपोर्ट करायचं.
त्या विषयाच्या डॉक्टरांना दाखवायचं. गरज पडली रॅपिड अँटिजन, आरटीपीसीआर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार छातीचं सीटी स्कॅन, ज्याला HRCT म्हणतो, हे सगळं करावं. असेल तर त्याला ट्रीटमेंट द्यावी. लवकर ट्रीटमेंट केली तर हे रुग्ण बरे होतात. हे सगळीकडे आढळून आले. अगदी माझे काही मागच्या 25 वर्षापासून असलेले हृदयाचे रुग्ण जे 92, 93, 94 वर्षाचे आहेत, ते सुद्धा ह्या काळामध्ये आमच्याकडे ऍडमिट होऊन बरोबर ट्रीटमेंट घेऊन व्यवस्थित होऊन घरी गेलेले आहेत. त्यामुळं हा आजार झाला म्हणजे हृदयाच्या रुग्णांना काही घाबरून जायची गरज नाही. आजार होऊ नये यासाठी काळजी करायचीच आहे. आजार झाला तर पहिल्याच स्टेजमध्ये त्याची ट्रीटमेंट करायची. याउपर आजार गंभीर असेल तर त्याला व्यवस्थित ट्रीट करायचं आहे आणि आजारात ऍडमिट होऊन आवश्यकतेनुसार गोळ्या औषध देऊन याला ठीक करावं. आता राहतो आहार. असं आढळून आलंय की कोरोनामुळे, कोविड इन्फेक्शनमुळे किंवा कोविड इन्फेक्शनच्या गोळ्यामुळे किंवा कोविड इन्फेक्शनच्या काळात दिल्या गेलेल्या स्टेरॉइडमुळे किंवा कोविड इंजेक्शनचे दिल्या गेलेल्या अँटीव्हायरल ड्रग्समुळे अशा बऱ्याच कारणाने रुग्णांची साखर वाढते. तर कोविडच्या इन्फेक्शनच्या काळामध्ये साखरेचं जेवणामध्ये, गोड पदार्थांचं, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण अगदी कमी ठेवावं. प्रोटीन्सची मात्रा वाढवावी, हे महत्वाचं आहे. फॅट, चरबीयुक्त पदार्थ कमी करावे. ब्लड प्रेशर सुद्धा अशा रुग्णांचं वाढतं. त्यामुळे जेवणामध्ये सॉल्टचं प्रमाण कमी असावं. लॉकडाऊन आहे, फार बाहेर फिरू शकत नाही, त्यामुळे व्यायाम न करण्याची ज्यांना सवय आहे ते हा बहाणा घेतात आणि व्यायाम करत नाही. आणि मग काय होतं, आपलं वजन वाढायला लागतं आणि आजार वाढायला लागतात. वजन वाढते, ब्लड प्रेशर वाढतं, शुगर वाढते, हृदयाचा आजार वाढतो, कोलेस्ट्रॉल वाढतं, सगळं होतं. आणि कारण त्यांच्याकडे असतं की नाही, लॉकडाऊनमुळे मी बाहेर पडू शकलो नाही. मी बघितलंय की जे व्यायाम करणारे लोक आहेत त्यांनी घरातल्या घरात युट्यूबवर ते डाउनलोड करून व्यवस्थित व्यायाम करून, उलट ह्या काळाला ऑपॉर्च्युनिटी, आपत्ती न समजता एक संधी समजून स्वतःचं वजन त्यांनी कमी केलेलं आहे. आहारामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये बदलाव केले, ताणतणावाचं योग्य नियोजन केलेलं आहे, व्यवस्थित पद्धतीने मेडिटेशन, योगा हे सगळं केलेलं आहे. आणि हे सगळं शक्य आहे. म्हणजे तुम्ही करायचं नसेल व्यायाम तर त्याला किती सभोवती टाकू शकता. आणि एखादा माणूस छोट्या रूम मध्ये सुद्धा रोजचे 10,000 स्टेप चालू शकतो जर त्यांनी ते ठरवलं. दोरीवरच्या उड्या मारू शकतो, योगासनं करू शकतो, PT साठी व्यायाम करू शकतो, घरातल्या घरात जिना असेल तर वर खाली करू शकतो, गच्चीवर चालू शकतो, अंगणात चालू शकतो, सूर्यनमस्कार करू शकतो. हे सगळं शक्य आहे आणि हे आपल्याला करणं गरजेचं आहे. कोरोना आहे, कोरोनाची आपत्ती आहे, लॉकडाऊन आहे, यामुळे हे टाळायचं नाही. आपल्याला आपल्या शरीराची उलट या काळात जास्त काळजी घ्यायची, पॉझिटिव्ह विचारसरणी ठेवायची. सारख्या निगेटिव्ह न्यूज वाचून सारखं ह्या काळामध्ये इथे जेवढे रुग्ण दगावले, इथे ही एपिडेमिक आली, आता पुढची पॅन्डेमिक, पुढची वेळ जास्त गंभीर असेल, आता कसं होईल आपलं, हे बिझनेस बुडला, हे झालं, असा विचार न करता ह्या काळाला शांतपणे घेऊन हळूच ह्या काळामधून आपल्याला बाहेर यायचंय. या काळामध्ये आम्ही असं सुचवतो की जर आपण एखादी क्रिकेटची मॅच बघतो, एखादा खूप डिफिकल्ट बॉलर असेल आणि त्याचे 10 ओव्हर असतील तर आपण फक्त खेळून काढतो. सध्या ह्या कोरोना नावाच्या भयानक फास्ट बॉलरचे आपल्याला फक्त ओव्हर खेळून काढायचे, विकेट पडायचे नाही. उरलेल्या ओव्हर्समध्ये आपण हे सगळं कव्हर करू शकतो. आपला जर जीव वाचला तर आपण यातून बाहेर येऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या घेणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रोटीन इंटेक चांगलं ठेवणं आहे. तुमचे डॉक्टर जर सजेस्ट करत असतील तर बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन डी, झिंक असं सप्लिमेंटेशन तुम्ही घेऊ शकता. शक्यतो हे नॅचरल फूड मधून तुम्हाला मिळालेलं कधीही चांगलं. जर तसं शक्य नसेल तर तुम्ही सप्लिमेंटरी गोळ्या घेऊ शकता. हे झालं यामध्ये वॅक्सिन. हे एक महत्वाचा मुद्दा आपल्या दृष्टीने. लक्षात घ्या, हृदयाच्या रुग्णांनी वॅक्सिन घ्यावं का? रोज मी असे 20-30 फोन्स रोज रिसीव्ह करतो. हृदयाच्या रुग्णाला जर कोरोना होण्याची जास्त शक्यता असेल तर हृदयाच्या रुग्णाला कोरोनामुळे तोटा होण्याची शक्यता जास्त असेल तर हृदयाच्या रुग्णाने उलट व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे. काहीतरी कुठेतरी आलेलं असतं की रक्त पातळ व्हायची गोळी जर चालू असेल तर व्हॅक्सिन घेऊ नये. आणि आम्हाला ऍस्पिरिन चालू आहे, आम्हाला क्लोपिडोग्रेल चालू आहे, आम्हाला टिकाग्रेलॉन चालू आहे, आम्हाला प्राझोग्रेल चालू आहे, आम्हाला रिव्हरोक्झाबॅन चालू आहे, आम्हाला नॅव्हिगेट्रॉन चालू आहे. बघा याची गाईडलाईन्स फार क्लिअर. ऍस्पिरिन, क्लोपिडोग्रेल, टिकाग्रेलॉन, प्राझोग्रेल ह्या ज्या रक्त पातळ व्हायच्या गोळ्या अँजिओप्लास्टी, बायपास नंतर किंवा हृदयविकार झाल्यानंतर चालू असतात. ह्या घेतलेल्या असताना व्हॅक्सिनची काही अडचण नाही, अगदी बिनधास्त तुम्ही व्हॅक्सिन घेऊ शकता. या गोळ्यांचा आणि व्हॅक्सिनचा काही त्रास नाही. दुसरं राहतो प्रश्न, हे जे न्यूरोमोरल अँटीकोॲग्युलंट आहे, नॅव्हिगेट्रॉन म्हणा, रिव्हरोक्झाबॅन म्हणा, पिक्सिमॅब, या ज्या रक्त पातळ व्हायच्या गोळ्या, या गोळ्या चालू असतानाही तुम्ही व्हॅक्सिन घेऊ शकता. ज्या दिवशी तुमचा सकाळचा डोस आहे आणि सकाळी व्हॅक्सिन घ्यायचं तेव्हा आधी व्हॅक्सिन घ्यावं आणि सकाळचा डोस दुपारी घ्यावा. रात्रीचा थोडा उशिरा रात्री घ्यावा आणि उद्यापासून पुन्हा नेहमीसारखं करावं.
ही महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची. तर थोडक्यात रिवारोक्साबॅन, एपिझॅपॅम, नॅव्हिगेट्रॉन यामध्ये गोळ्या चालू असताना व्हॅक्सिन घेतल्या जाऊ शकतं, घ्यायला पाहिजे. तिसरं महत्वाची गोष्ट वारफॅरिन किंवा ऍसिट्रॉम नावाची रक्त पातळ व्हायची गोळी वॉल रिप्लेसमेंटच्या रुग्णांना किंवा वॉलच्या रुग्णांना जेव्हा चालू असते त्या रुग्णांनी मात्र डॉक्टरना दाखवून PT-INR नावाची रक्ताची तपासणी करावी. INR 2 ते 3 असेल तर तेही व्हॅक्सिन अगदी बिनधास्त घेऊ शकतात. INR 3 च्या वर असेल तर त्याला 3 च्या खाली थोडासा डोस कमी करून आणावं आणि मग व्हॅक्सिन घ्यावं असं समजून. हृदयाच्या रुग्णांनी जेव्हा रक्ताच्या पातळ करण्याच्या गोळ्या चालू असतात तेव्हा व्हॅक्सिन साठी वापरण्यात येणारी जी नीडल आहे 23 गॉजची छोट्या साईजची घ्यावी. इंजेक्शन दिल्यानंतर चोळायची गरज नाही, पण तिथे जर छोटी मोठी सूज आली किंवा दुखलं किंवा रक्त पातळाची गोळी चालू असल्यामुळे रक्ताची गाठ झाली ज्याला मी हेमॅटोमा म्हणतो, तर अशा वेळेस तुम्ही त्याला बर्फाचं आईस पॅक ऍप्लिकेशन लावू शकता. हे तुम्ही करू शकता. हे झालं अजून महत्वाचं. आता राहतं व्हॅक्सिन घ्यावं की नाही. व्हॅक्सिन उलट गरजेचं आहे, व्हॅक्सिन घेणं गरजेचं आहे. भारतामध्ये 2 प्रकारचे व्हॅक्सिन्स आहेत. एक कोवॅक्सिन आणि दुसरं कोविशिल्ड. हे दोन्ही व्हॅक्सिनची इफिशियन्सी खूप छान आहे हे लक्षात आलेलं आहे. कोविशिल्ड जे व्हॅक्सिन आहे हे ऍस्ट्राझेनिका या कंपनीच्या माध्यमातून ऍस्ट्राझेनिका आणि सिरम इन्स्टिट्यूट याच्या माध्यमातून ऑक्सफोर्ड यांच्या माध्यमातून भारतात आलेलं आहे. आणि कोवॅक्सिन हे जे आहे हे भारत बायोटेक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि ICMR च्या माध्यमातून आहे. दोन्ही व्हॅक्सिनची इफिशियन्सी छान आहे. दोन्ही व्हॅक्सिन प्रोटेक्टिव्ह आहे. एवढं नक्की की व्हॅक्सिन घेतल्यामुळे गंभीर कोरोना होण्याचं प्रमाण हे फार फार कमी होतं. मृत्यू होण्याचं प्रमाण हे ऑलमोस्ट 0% आहे. म्हणजे गंभीर कोरोना होऊन गंभीर प्रकारचा आजार होण्याची शक्यता कमी होते. झालाच कोरोना तर तो सौम्य प्रकारचा होतो, तो लवकर बरा होतो. प्लस व्हॅक्सिन घेतल्यामुळे तुम्ही जर व्हॅक्सिन घेतलं तर तुम्हाला इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी आहे, तर तुमच्यामुळे दुसऱ्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होते. तर ती जी इन्फेक्शनची जी चेन, ट्रान्समिशनची चेन जी आहे, कम्युनिकेबिलिटीची, इन्फेक्टिव्हिटीची, हे व्हॅक्सिन घेतल्यामुळे तुम्ही ब्रेक करू शकता. या काळामध्ये आहाराचं संतुलित नियमन करणं, गोळ्या व्यवस्थित घेणं, मन खंबीर ठेवणं, आजार ठीक होऊ नये यासाठी सर्व काळजी घेणं आणि झालं तर ट्रीट करावं. व्हॅक्सिन आवश्यक आहे. अजून काही व्हॅक्सिन भारतात येत आहेत, स्पुटनिक येत आहे, बाकी लॅबोरेटरीचे येत आहे. जे तुम्हाला मिळेल सर्व व्हॅक्सिन्स हे टेस्टेड आहेत. आणि आता आपण व्हॅक्सिन्स घेऊन 4 महिने होत आलेले आहेत सर्वांना, आम्हाला. आणि आम्हाला लक्षात आले की व्हॅक्सिन घेतल्याचे किती फायदे आम्हाला झाले. म्हणजे आमच्या जवळच्या आमच्या डॉक्टर कलिग्स मध्ये समजा मिस्टरनी व्हॅक्सिन घेतलंय, मिसेसनी नाही घेतलंय, तर घरातल्या तिघांना इन्फेक्शन झालं, तर ज्यांनी व्हॅक्सिन घेतलं त्याला इन्फेक्शन होत नाहीये किंवा एखाद्याला झालंच तरी फार सौम्य होतोय, तर हा डेफिनेट फायदा या व्हॅक्सिनचा आहे. तर व्हॅक्सिन घ्यावं. कुठल्याही कंपनीचं घ्या, सगळे क्रायटेरिया सगळे एलिजिबल आणि छान व्हॅक्सिन्स आहेत. तुम्हाला जे योग्य तिथे मिळतं ते घ्या. काळजी घ्या स्वतःची. कोरोना होऊ नये यासाठी काळजी घ्या. झालाच कोरोना तर हृदयरोगाचा रुग्ण ठीक होतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऍडमिट होऊन गरज असेल ती ट्रीटमेंट घेतलेलं. हृदयाच्या रुग्णांनी कधी चांगलं होम क्वारंटाईन शक्यतो टाळावं असं आम्ही सुचवतो. अर्थात तुमच्या डॉक्टरांनी HRCT, इन्फ्लॅमेटरी मार्कर्स करून कंपॅरेटिव्हली रिलेटिव्हली तुम्ही तरुण आहात आणि हृदयाचा रुग्ण पूर्ण हृदयाच्या आजारापासून अगदी चांगला बरा झालेला असेल आणि HRCT स्कोर 0, 1 वगैरे असेल, अशा सिच्युएशनला तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनही करू शकता. पण शक्यतो ऍडमिट व्हावं आणि ठीक करावं. धन्यवाद.